आलेल्या सर्व मान्यवर आणि प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपल्या समोर। मी गायक आणि संगीतकार दीपक पवार आणि आमचे बंधू किरण पवार सादर करतोय आपल्या समोर स्वरा लाईव्ह भजन संध्या। आजूबाजूला उभे असलेल्या सर्व प्रेक्षकांनी कृपया समोर स्थानापन्न व्हायचं। सुंदर सुंदर मराठी आणि हिंदी अभंग आणि भजनाची मैफिल या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपती स्तवनाने केली जाते, तर सुंदर असा अभंग किंवा भक्तिगीत आपण म्हणू शकतो त्याला। पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेला आणि आपल्या भारताच्या गानकोकिळा स्वर्गीय मा सरस्वती लता मंगेशकर जी यांच्या आवाजात अजरामर झालेला एक सुंदर असा अभंग आपल्या समोर सादर करतोय। मागतो मी आता तुझ मागतो मी आता मज जावे एक दंता तुझ मागतो मी आता तुझ मागतो मी आता। तुझे आई जाची भक्ती तुझे जाची भक्ती विरुभावी गणपती तुझे आई जाची भक्ती तुझे आई जाची भक्ती विरुभावी गणपती तुझे खाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती। धरणी धरावे से जावे धरणी धरावे से जावे ऐसे जावे ऐसे जावे
शरण 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 आलो पतित मी जाण पतित जाण आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी निरे गरे निरे निरे नी मदानी मानी बाबा मदानी रे गरे गम गरे निरे निरे गम गरे गम दानी दानी दाबा मदबा गरे गरे निरे निरे सा तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी खरा आहे क्षुचा पधरा आहे क्षुचा पधरा माझी येऊ दे करुणा तुझे लागे गजानना गजानना तुझे लागे गजानना गजानना मजा द्यावे मजा द्यावे मजा द्यावे मजा द्यावे एक तुझे मागतो मी आता मागतो मी आता तुझे मागतो मी तुझे मागतो मी तुझे मागतो मी गा बहुत बहुत धन्यवाद. यानंतर सुरेश वाडकर यांच्या आवाजात प्रसिद्ध असलेला जे माझे गुरुजी पण आहेत त्यांच्या आवाजातील एक रचना संत एकनाथ महाराज यांची पंडित श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली अतिशय लोकप्रिय गुरुची महिमा सांगणार एक भक्तिगीत आपल्या समोर सादर करतोय. हे भक्तिगीत राग बैरागी भैरव याच्यावरती बेस आहे. यापूर्वीचं गीत राग यमनवरती बेस होतं. सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नाम तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नाम तुझं नमो तुझं नमो
नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया वंदना माया मोहा नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया वंदना माया मोहा मोह जाळ माझे तुझ बीण दयाळा सद्गुरुराया तुझ नमो 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 सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्याधार गुरुराव त्रैलोक्याधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश जा पुढे उदास चंद्र रवी पुढे उदास चंद्र रवी जा पुढे उदास चंद्र रवी शशी अग्नि वेणती जारू भारवी शशी अग्नि वेणती जारूपा स्वप्रकाश रूपा स्वप्रकाश रूपा वेद स्वप्रकाश रूपा वेद तुझ नमो तुझ नमो स्वप्रकाश रूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो एका जनार्दने गुरु परब्रह्मा एका जनार्दने गुरु परब्रह्मा तयाचे परिणाम सदा मुखी परिणाम सदा मुखी तुझ नमो
तुझं नभो तुझं नभो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नभो 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 खूप धन्यवाद. ओम शांति. हमारे बीच में आदरणीय कलाकार दीपक भाई और किरण भाई जो इस सुरमयी संध्या को और ही शानदार बना रहे हैं, हम उनके लिए जोरदार तालियों से स्वागत करेंगे स्वागत करेंगे स्वागत करेंगे. हिंदी भजनमध्ये एकेकाळी आपण हरिओम शरणजीचं नाव ऐकलं आहे का? आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यांचं एक हिंदी भजन चालेल आपल्याला, सगळ्यांनी साथ करणार. चला, खूप छान पद्धतीने जितकी जण आहे तितके जण मला छान पद्धतीने ऐकतात, कार्यक्रमाचा आस्वाद घेतात, फार आनंद होतो. आणि अशी की प्रत्येक कार्यक्रमात गायला मिळत नाही, कारण की तसे श्रोते नसतात ऐकणारे, वेगवेगळ्या पद्धतीने गाणी होतात. पण या प्रसंगी मला खूप सुंदर असं की हरिओम शरणमजींचं आठवतं या ठिकाणी. फार मस्त असा खूप छान असा अर्थ आजकालच्या काळाला साजेचा असा निघतो, तर आपल्यासमोर गाण्याचा प्रयत्न करतोय. मैली चादर ओळखी कैसे द्वार तुम्हारे आओ. तालियों की साथ चाहिए मुझे. क्या बात है. मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं. मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं. हे पावन परमेश्वर मेरे मन ही मन शर्माओ. मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे. तूने मुझको जग में भेजा निर्मल देकर काया. तूने मुझको जग में भेजा निर्मल देकर काया. आकर के संसार में इसको दाग लगाया. जन्म जन्म की मैली चादर कैसे दाग छुड़ा.
मेरी चादर ओढ़ के कैसे बार तुम्हारे आऊं। निर्मल वाणी पाकर तुझसे नाम न तेरा गाया। निर्मल वाणी पाकर तुझसे नाम न तेरा गाया। नैन मूंद कर हे परमेश्वर कभी न तुझको ध्याया। मनवीरा की तारे टूटी, मनवीरा की तारे टूटी, अब क्या गीत सुनाऊं। मेरी चादर ओढ़ के कैसे, मेरी चादर ओढ़ के कैसे। इन पैरों से चल कर तेरे मंदिर कभी ना आया। जहाँ जहाँ हो पूजा तेरी कभी न शीश झुकाया। इन पैरों से चल कर तेरे मंदिर कभी ना आया। जहाँ जहाँ हो पूजा तेरी कभी न शीश झुकाया। हे हरि हर में हार के आया, अब क्या हार चढ़ाऊं। मेरी चादर ओढ़ के कैसे, मेरी चादर ओढ़ के कैसे बार तुम्हारे आऊं। हे पावन परमेश्वर मेरे मन की मन शर्माओ। मेरी चादर ओढ़ के कैसे, मेरी चादर ओढ़ के कैसे, मेरी चादर ओढ़ के कैसे। बहुत बहुत धन्यवाद। फारच सुंदर अर्थ खूप छान आहे. हॅलो, आपल्या समोर प्रस्तुत आहे स्वरा लाईव्ह कॉन्सर्ट स्वरा म्युझिक अकॅडमी प्रेझेंट. मी गायक आणि संगीतकार दीपक पवार आणि किरण पवार. त्याच्यात भजन संध्या सुदर्शन आलेल्या सर्व मान्यवरांनी, श्रोत्यांचे, भक्तांचे, बंधू आणि भगिनी सगळ्यांचे प्रजापिता
ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय आयोजित या सुंदरशा कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. यानंतर माझे गुरुजी पद्मश्री पंडित अनुप जलोटा यांनी प्रसिद्ध केलेला संबंध जगभरात प्रसिद्ध असणारा एक हिंदी भक्तिगीत रचना आपल्यासमोर सादर करतोय. आपण सगळ्यांनी साथ करायची. तर है आँख वो है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे, मरकर भी अमर नाम उस जीव का जग में है, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी कहने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगे, कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को बनाने लगी, वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, मेरे डूबे बंद जुगन चली, मेरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन।
ने विष दिया मानो अमृत पिया सानी दानी दा बगा बगा पगरे ग सारे नि सा धनी बदनी सा नि सा 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 नि सा 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 नि सा 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 नि सा सा नि सा रे नि सा सा नि सा रे नि सा सा नि सा रे ग सा नि सा सा नि सा रे न सा नि सा सा नि सा रे प सा नि रे सा ग ग रे म म ग प प प ध ध प नि नि द सा नि रा ना रे विष दिया मानो अमृत पिया मेरा सागर में सरिता समाने लगी दुख ना को सहे मुझसे गोविंद कहे मेरा गोविंद गोपाल गाने लगी वो तो गली 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 हरि गुन गाने लगी ऐसी गाली लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली गाने लगी ऐसी गाली लगन मेरा हो गई मगन ऐसी दादी लगन मेरा हो गई मगन ऐसी दादी लगन मेरा हो गई मगन। बहुत बहुत धन्यवाद। ओम शांति। बहुत ही सुंदर प्रस्तुति की है दीपक भाई और किरण भाई। तो फिर से हम उनका तालियों से शुक्रिया करेंगे और आगे और भी सुंदर उनके गीत होंगे। एक सुंदर असं देशभक्तीपर गीत आपल्या समोर सादर करतोय। परमेश्वराची भक्ती जितकी महत्त्वाची आहे तितकी देशाची सुद्धा आपली भक्ती महत्त्वाची आहे असं मला वाटतं। यानंतर सुंदर असं देशभक्तीपर गीत आपल्या समोर सादर करतोय। मला सगळ्यांनी साथ करायची या गीतासाठी। त्यासोबत सगळ्यांची साथ पाहिजे मला आणि टाळ्या पण रिदम सोबत वाजले तर फार छान होईल। रिदम सोबत साथ करत गाणं आपण ऐकलेलंच आहे। गाणं सुरू झाल्यानंतर आपल्याला कळेलच आणि त्याच्यानंतर प्रत्येक लाईन गाण्याच्या शेवटची आपण माझ्यासोबत गुणगुणू शकता, मला कोरस करू शकता। मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए। सगळ्यांनी म्हणायचं दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए।
दिया है जा भी देंगे ऐ वतन मेरे लिए। दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन मेरे लिए। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम है। हम जिएंगे और मरेंगे, हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए। सगळ्यांनी दिल दिया है जा भी देंगे है वतन तेरे लिए। दिल दिया है जा भी देंगे है वतन तेरे लिए। हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे वतन तेरे लिए। दिल दिया है जा भी देंगे है वतन तेरे लिए। दिल दिया है जा भी देंगे है वतन तेरे लिए। है वतन तेरे लिए। भारत माता की। क्या बात है, बहुत बहुत धन्यवाद। चला, आपण यानंतर हिंदी भक्तिगीत रचना आणि भक्तिपर गीत पण झालंय. परंतु मला सांगायचं की आपला महाराष्ट्र आणि आपली मराठवाडा ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली एक भूमी आहे. त्यामुळे आणि आपल्या महाराष्ट्राचं दैवत ज्याच्या वारीची वारकरी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात ज्याच्या दर्शनासाठी, अशा विठुरायाचं विठोबाचं गाणं मी आपल्यासमोर सादर करतोय. पंढरीचा
तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला सा विठेवर निराकार तो निराकार निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला स्वामी देवर उभे ठेविले हात कटीवर उभे ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा हानाम्याची खीरचा खितो सोखोबांची गुरे राखितो हानाम्याची परमात्मा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाणी दामाजीचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदानाही नाही कळला वेदानाही नाही कळला अंत पारया कानडा राजा कानडा राजा पंढरीचा. एक भोले बाबाचं गीत या रागात आपल्या समोर सादर करतो. सगळ्यांनी साथ द्यायची मला. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आर बेलाची रे बेलाची बेलांच्या पानाची. सगळ्यांनी हे भोळ्या शंकरा महादेवा हे भोळ्या शंकरा. त्रिशूल मरू हाती संगनाचे पार्वती हो त्रिशूल त्रिशूल कमरू हाती संगनाचे पार्वती. आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची अरे बेलांच्या पानाची
सदा शिव हर हर शंकर, हर हर शंकर सांब सदा शिव हर हर शंकर. सगळ्यांनी म्हणायचं हर हर शंकर सांब सदा शिव हर हर शंकर, हर हर शंकर सांब सदा शिव हर हर शंकर, हर हर शंकर सांब सदा शिव हर हर शंकर, हर हर शंकर सांब सदा शिव हर हर शंकर, हर हर शंकर सांब सदा शिव हर हर शंकर, हर हर शंकर सांब सदा शिव हर हर शंकर, हर हर शंकर सांब सदा शिव हर हर शंकर. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लाविले भस्म कपाळा, हो गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा 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 लाविले भस्म कपाळा. आवड तुला दिलाची, आवड तुला दिलाची, बेलांच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकर शंकरा, हे भोळ्या शंकरा महादेवा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. ओम शांति. आज हमारे बीच ऐसे कलाकार हैं जिनका संगीत हमें सिखाता है कि ईश्वर की देन केवल देखने में नहीं लेकिन महसूस करने में है. ऐसे ही हमारे बीच दो कलाकार जो बहुत सुंदर प्रस्तुति से वो कितनी देर से वो गीत सुना रहे हैं और भी बहुत सुंदर आनंद ले रहे हैं हम भी. तो फिर से उनके लिए हम तालियों से शुक्रिया करेंगे. शुक्रिया दीपक भाई जी. बहुत बहुत धन्यवाद दीदी. मला ज्यावेळेस या कार्यक्रमाला बोलवलं जातं फार आनंद होतो, कारण की फार सुंदरचं काम या विश्वविद्यालयामार्फत चालतं. आजकालच्या काळात धकाधकीच्या जीवनात फार गरजेचं आहे, फार ताणतणाव, फार संघर्ष फार चालू आहे. काय काय माणूस आतमधून सॅटिस्फाईड नाही आहे. सगळ्यांना विनंती करेल, मी सुद्धा जोडला गेलो ब्रह्मकुमारी आश्रममध्ये. सगळ्यांनी तिथे जाऊन कोर्स करा, जॉईन व्हा. फार आनंद मिळतो आपल्या आयुष्यामध्ये, कारण की धावपळीच्या जीवनात कुठेतरी मनशांती फार गरजेची, ती बाहेर कुठेच भेटणार नाही आपल्याला. म्हणून मी या सेंटरला सुद्धा जोडलेला आहे. नेहमी कार्यक्रमाला येतो, फार आनंद होतो. महाराष्ट्र संबंध सगळीकडे वेगवेगळ्या गीतांचे कार्यक्रम होतात, पण या ठिकाणी फार भक्तिभाव आणि फार एक चांगलं कार्य समाजाचं या माध्यमातून होत आहे आणि मला या ठिकाणी बोलवलं जात आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी व्यक्त करतो. माझी अकॅडमी गेल्या 18 वर्षापासून आपल्या शहरामध्ये काम करते, त्याच्या अंतर्गत वेगवेगळे कलाकार घडवण्याचं काम करते. शिवाजीनगरमध्ये एक ब्रँच आहे दीपक पवार इंटरनॅशनल स्वरा म्युझिक अकॅडमी. गेल्या 20 वर्षापासून काम करते. बाहेरच्या देशातील सुद्धा लोक मनशांतीसाठी शिकण्यासाठी त्या अकॅडमी येतात. 4 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंतचे विद्यार्थी ज्यांना संगीताचा अजिबात गंध नाही असे देखील शिकायला येतात, गायन वादन काही असो. यानंतर मी दर रविवारी म्युझिक थेरपी फार मोठ्या प्रमाणात काम करते, कारण की मानसिक, आध्यात्मिक आणि फिजिकल म्हणजे आपण शारीरिक हेल्थ आणि शांती ही चांगली असं गरजेचं आहे आपल्या आजकालच्या काळात राहण्यासाठी. ते प्रयत्न मी फ्री ऑफ कॉस्ट दर रविवारी कार्यक्रम माझ्या अकॅडमीत देखील घेतो. आपण माझा कार्यक्रम आवडला असं ते त्या ठिकाणी सुद्धा ऐकायला येऊ शकतात आणि आपल्याला सुद्धा कार्यक्रम कुठे ऑर्गनाईज करायचा असेल तर मला संपर्क करू शकता. माझं नाव गुगलवरती अवेलेबल आहे, दीपक पवार इंटरनॅशनल स्वरा म्युझिक अकॅडमी. शिवाजीनगरमध्ये माझी अकॅडमी आहे, कधी आपण भेट देऊ शकता. यापुढील गीत जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्र आणि मराठवाडा संतांची भूमी आहे. यामध्ये फार राष्ट्रसंत होऊन गेले. तुकडोजीदास महाराज लहानपणी एक गीत गायचो मी. माझे आजोबा देखील अभंग वाणी गायचे आणि तुकडोजीदास महाराजांसोबत पण ते राहिले. आमच्या घरी सुद्धा आध्यात्मिक वारसा आहे. सुंदरशा अर्थ आजकाल आपण परमेश्वराला कुठे कुठे शोधतो नेमकं, या गीतामध्ये या भजनामध्ये तुकडोजीदास महाराजांनी इतकंच छान प्रकारे समजून सांगितलं की आपण मंदिरात इकडे तिकडे सगळीकडे जातो, पण नेमकं देव कुठे आहे, देव कुठे आहे, काय नेमकं देव त्या संदर्भात माहिती. त्या संदर्भात फार सुंदर असा अभंग त्या ठिकाणी सगळं तुकडोजीदास महाराजांनी देखील गायला आहे. त्याची चाल वेगळी, मी वेगळ्या सुरावटीमध्ये आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय.
अभंग ओळखला का आपण कोणता असेल तो? मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही रे, देवा शान पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, देवा शान पावायचा नाही रे, हरी शान पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. पुढील वर्णन खूप सुंदर असं केलेलं आहे. प्रत्येक अंतऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन केलं आहे. देव आपण कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये देव आपण शोधतो, सुंदर असा अर्थ सांगितलेला आहे. पण तिकडे सुद्धा देव नाहीये. दगडाचा देव त्याला वडराच भेव, दगडाचा देव त्याला वडराच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव. बघा किती सुंदर असा अर्थ सांगितला की परमेश्वर जिथे असेल तिथे भीती काहीच नसते, कारण की परमेश्वराला भीती कसलीच नाही. तोच निर्माता, तोच चालन करताय सगळ्या विश्वासात. पण नेमका दगडाचा जर देव असेल तर त्याला मटणाचं भीती असते, लाकडाचा देव असेल तर त्याला अग्नीची भीती असते. दगडाचा देव त्याला बडराच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, देव अशान पावायचा नाही रे, हरी अशान पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही, देव काय बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, देव अशान पावायचा नाही रे, हरी अशान पावायचा नाही रे, अरे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नेमकं देवपुढे ते सांगितलंय शेवटच्या अंतर्गत संत तुळशीदास महाराजांनी सांगितलं देवपुढे लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी, परमेश्वर नेमका कुठे दडलेला आहे. देवाचे दैवत्व आहे ठाई ठाई, देवाचे दैवत्व आहे ठाई 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 ठाई.
देवाचे दैवत्व देवाचे दैवत्व आहे ठाई ठाई अहंकार मेरा विनय अनुभव नाही तुकड्या दास म्हणे ऐकागी बागी तुकड्या दास म्हणे ऐकागी बागी देव अशान पावायचा नाही रे हरी अशान पावायचा नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला नाही देव काय बाजारचा भाजीपाला नाही मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशान पावायचा नाही रे देव अशान पावायचा नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला देव काय बाजारचा भाजीपाला देव काय बाजारचा देव काय बाजारचा देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. खूप धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल ब्रह्मकुमारी सेंटरने आमच्या सगळ्या दिदींचे मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आपण बसून सुंदर अशा पद्धतीने हा कार्यक्रम ऐकला आणि या सर्व प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी गायक दीपक पवार आणि आमचे किरण पवार बंधू स्वरा म्युझिक अकॅडमीतर्फे आपले हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आज साऊंड सुद्धा खूप छान पद्धतीने लागलेला आमच्या दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवतो एकदा. कारण की गाताना इतकं तल्लीन झालो की मला तुमचं नाव घ्यायचं विसरलो परंतु आज खूप छान पद्धतीने साऊंड लागला त्यामुळे मूड पण लागला गायचा. खूप खूप धन्यवाद दादांसाठी पण पुन्हा एकदा थँक्यू. ओम शांति. बहुत बहुत धन्यवाद दीपक भाई और किरण भाई. उनके लिए कुछ कहना चाहती हूँ. कहते हैं आंखें बंद हो तो दुनिया अंधेरी हो जाती है. कहते हैं आंखें बंद हो तो दुनिया अंधेरी हो जाती है. लेकिन कुछ आत्माएं ऐसे ही है हमारे बीच में कलाकार उपस्थित है जो हमारे दीपक भाई है जो आंखें नहीं है तो भी क्या किया उन्होंने ईश्वर के नेत्रों से अपनी दृष्टि से ये गीतों को और ही शानदार बनाया. तो उनके लिए फिर से मैं तालियों का साथ स्वागत करती हूँ और धन्यवाद देती हूँ. तो उनका स्वागत करने के हेतु मैं मंच पर जिनके सुरों ने हमारी संध्या को यादगार बना दिया है जिनकी कला ने हमारे मन को आनंद से भर दिया है ऐसे ही आदरणीय कलाकार दीपक भाई और किरण भाई जो स्वरा एकेडमी से आए हैं हम उनका धन्यवाद करते हैं. और हमारे आदरणीय दीदी जी जो शीला दीदी जी ऊपर मंच पर आए और उनको ईश्वरीय सौगात और प्रभु प्रसाद देके उनको सम्मानित करेंगे. तालियों के साथ हम दीपक भाई का और किरण भाई का स्वागत करेंगे. और दीपक भाई और किरण भाई का परमपिता परमात्मा की इस पावन स्मृति से आज हम सब यहाँ एक बहुत ही सुंदर और ज़रूरी विषय पर एकत्रित हुए हैं. तनाव मुक्त खुशनुमा जीवन. आज के भागदौड़ से भरे जीवन में हर इंसान शांति, खुशी और संतुलन चाहता है
और यही संदेश देने के लिए ब्रह्मा कुमारी संस्थान सदैव कार्यरत है। मैं आप सभी की आदरणीय अतिथियों का आदरणीय ब्रह्मा कुमारी शीला दीदी जी, आदरणीय भाई जी मंच पर पधारिए। आदरणीय भाई जी हमारे